फायनली तिखट जे सांडगे आहेत, म्हणजे आमटीसाठी आपण वापरतो किंवा ह्याच्यासाठी भाजीसाठी जे वापरतो, पावसाळ्यात खूप बरं पडतं ते सांडगे जर आपल्याकडे असतील तर. पावसाळ्यात तर खूप बरं वाटेल, पावसाळ्यात त्याची आमटीच अतिशय सुंदर होती. तर ते सांडगे मी आता करणार आहे. त्याचं पीठ मळलेलं आहे आणि मी पीठ ते तयार आणते त्या दुकानातून, ते मी तयार आणते नेहमी. म्हणजे डाळगा वगैरे घेऊन वगैरे असं करत नाही, तर ते पीठ तयार मिळतं. तर ते पीठ घेतलेलं आहे आणि ते पीठ मळून ठेवलेलं आहे आता मी. नमस्कार, मी पद्मजा, राजा राणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर सांडगे मी काय करते, सकाळचं वगैरे असं नाही करत, कारण मी लहान असताना बघितलेलं आहे की एक तर बायका म्हणजे लवकर उठून त्या मळायचं पीठ आणि लवकर चालू करायच्या, म्हणजे ऊन यायच्यात भरपूर सांडगे घालायचे वगैरे. पण किंवा सकाळी मळायचे किंवा रात्री मळून द्यायचे. पण मी तसं करत नाही, मी सांडगे रात्री घालते, बरोबर सांगते, रात्री घालते. सगळं जेवण वगैरे आटपून पीठ मळून ठेवते, जेवण वगैरे आटपायचं आणि सांडगे घालून ठेवायचे आणि फॅन खाली असं ठेवायचं, त्यावर कवर करते ओढणीने त्याला आणि ठेवून देते रात्रभर. आणि मग दुसऱ्या दिवशी उन्हात ठेवते, कारण ओलसर याच्यावर ना धूळ चटकन म्हणजे हे होते असं मला वाटतं. तेव्हा मी रात्रीचं करून घेते ते आणि दुसऱ्या दिवशी उन्हात ठेवते. म्हणजे मी खरोखर सांगते, मी असंच करते आणि काही होत नाही सांडगे. सांडगे छान टिकतात, फक्त कडकडीत चांगले अगदी वाळवायचे. एक 7-8 दिवस लागले तरी चालते. 5-6 दिवस चांगले ऊन असले तर 5-6 दिवसात वाळते. कडकडीत अगदी वाळवून ठेवले, वर्ष 1.5 वर्ष काही होत नाही. आता मी इथे ना ही एक मोठी परात घेतली आहे, त्याला तेल वगैरे काही लावलेलं नाही आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पुसलेली आहे, कोरडी आहे अगदी. आणि हे पीठ मळलेलं आहे, मळून ठेवलेलं आहे, त्यानंतर जेवण केलेलं होतं. आता घालताना काय करायचं, पाण्याचा हात लावून घ्यायचं, जास्त पाणी लावायचं नाही आणि थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचं. आणि हे सांडगे घालताना ना असे 5 हे घालतात आणि त्याला हळद कुंकू लावतात. पूर्वी असं असायचं की लग्न वगैरे ठरलं की अशी करायची की सुरुवातीलाच सांडगे घालून घ्यायचे, लग्न ठरलं म्हटलं की. आणि बायका यायच्यात, कारण सांडगे भरपूर घालायला लागायचे आणि हे एकटीचं काम असं नसायचं, कारण भरपूर सांडगे घालायचे. मग महिला अशा भरपूर जणी जमा व्हायच्या आणि मग सांडगे घालायचे. मग 5 जणींनी ती हळदी कुंकू लावायचं आणि मग सुरुवात करायची सांडगे घालायला. तर मी असे हाताने सांडगे घालून दाखवते आधी तुम्हाला. आणि आता ही पिशवी घेतलेली आहे, बघा प्लॅस्टिकची पिशवी आहे आणि ह्याला घड्या पाडलेत, म्हणजे ह्यानं पटपट होईल. किंवा ज्यांना त्रास होतो ना, म्हणजे हातानं तसं घातलं ना की हातात म्हणजे बुक्का असतो ना त्या पिठामध्ये, मग काय होतं हाताला वगैरे असे चरचरल्यासारखं वगैरे होतं, हाताला त्रास होतो. तर मग अशा वेळेला पिशवीने घातलं तरी चालतं. आता ही परत आहे ना, ते मी हाताने घालून घेतलेली आहे, ती झाली कंप्लीट हाताने घालून. आता हे पिशवीने दाखवते, पिशवीने सुद्धा पटपट घालता येतात. तर पिशवीला बरीचशी म्हणजे जवळ 8 मला वाटतं होल पाडून घेतले, तसे 8 पडले आणि असं चाकूच्या साहाय्यानं ते आपण कट करायचे आहेत. एका बाजूने दाबायचं आहे आणि मी रबर लावून घेतलेलं आहे वरती, म्हणजे जेणेकरून पीठ बाहेरच्या दुसऱ्या बाजूने येऊ नये म्हणून, म्हणजे धरता येईल व्यवस्थित. आणि एका बाजूने हे होल पडलेले आहेत आणि चाकूने असे पटपट पाडून घ्यायचे. असे मग हाताला ज्यांना त्रास होतो ना त्यांनी असे पटपट पाडून घेतले तरी चालतात. आणि हे पीठ मळताना ना मी काही घातलेलं नाही, कारण त्या पिठामध्ये सगळं असतात, फक्त पाण्याने मळून घेतलेलं आणि 1-2 तास ठेवलं आणि मग हे सांडगे करायला घेतले, म्हणजे सांडगे तोडायला घेतले तरी चालतात. हे माझे सगळे आता इथे सांडगे करून तयार झाले आणि वाळवून झाल्यावर मी दाखवते. हे 5-7 दिवस मी वाळवले, कारण कडक ऊन होतं यावेळेला. तर 5-7 दिवस वाळलेले. आता ह्याची छानपैकी आमटी किंवा भाजी छान तयार होते. वर्षभराची आता माझी काळजी मिटलेली आहे. तर आत्ताच दाखवलं की तुम्हाला सांडगे वाळलेले आहेत. मी 5-7 दिवस ते उन्हात वाळवले, छान वाळलेले आहेत ते. त्याची आमटी किंवा भाजी मी जास्त करून आमटीच करते, भाजी केव्हा तरी करते, आमटीच जास्त. पावसाळ्यात मला त्याची आमटी म्हणजे आमच्या घरात सगळ्यांना मला आमटी ती आवडते. आणि ती आमटी, सांडग्याची आमटी, गरम भात आणि पापड कोणताही असू देत, दुधाचा पापड असू दे किंवा सालपापडी असू देत किंवा कुरडई असू दे, छान लागतात. तळलेला एखादा पापड त्याच्याबरोबर सांडग्याची आमटी आणि गरम गरम भात, वाफाळलेला भात, मस्त लागतं कॉम्बिनेशन, एकदम छान. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.